नमस्कार मैत्रिणींनो, द मराठी गृहिणीमध्ये मी प्रियंका तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपल्या गृहिणींसाठी एक साधी सोपी रेसिपी आणलेली आहे। चिकन सूप आपल्या सर्वांच्याच घरी होतं। हे सूप बनवताना काही छोट्याशा ट्रिक आहे ज्याने तुमच्या सूपाची चव आणि खूप टेस्ट वाढेल। त्या ट्रिक्स आणि टिप्स मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मुलांना सर्दी झाली, खोकला आला, तोंडाला चव नसली, घरात आजारी माणसं असली तर आपण हे चिकन सूप नक्की प्यायला देतो। हे चिकन सूप पिल्याने आपली इम्युनिटी ही वाढण्यास मदत होते। तर असं साधं सोपं चिकन सूप कसं बनवायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। जर अर्धा किलो चिकन तुम्ही घेतला असेल तर एक बारीक 2 मीडियम कांदे एकदम बारीक कट करून घ्यायचे आहे। जर एखादी नवीन मुलगी हा व्हिडिओ बघत असेल आणि ती पहिल्यांदाच चिकन सूप बनवत असेल तर तिच्यासाठी खूप सोप्या ट्रिक्स आहे, त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता बघा। नंतरून ज्या भांड्यात चिकन सूप बनवायचं आहे त्यामध्ये आपल्याला तेल टाकून थोडंसं तमालपत्र टाकून घ्यायचं आहे आणि आपला एकदम बारीक चॉप केलेला कांदा टाकायचा आहे। कांदा